आणि आता बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये ठाकरेंच्या युतीनंतर आता काँग्रेसनंही नवा भिडू शोधलाय। 2 आठवड्यांच्या चर्चेनंतर काँग्रेस आज अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसनं हातमिळवणी केली आहे। आजची घोषणा तशी मुंबईपुरती असली तरी त्याचा थेट परिणाम राज्यातल्या प्रत्येक महापालिकेमधल्या आघाड्यांवर होईल। तर मुंबईची घोषणा करत असताना काँग्रेसनं महापालिकेच्या 227 जागांपैकी 62 जागा वंचितला दिल्या आहेत आणि उर्वरित जागांवर काँग्रेस लढणार आहे। त्यामुळे इथलं शरद पवारांचे राष्ट्रवादीचं गणित देखील जवळपास संपलंय। आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या आघाडीची घोषणा केली। खरं तर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची आघाडी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। आधीही 90च्या दशकामध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यानं प्रकाश आंबेडकरांनी 2 वेळा लोकसभा जिंकली आहे। पण 2003 पासून आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडली। त्यानंतर अनेक वेळा आंबेडकरांनी एकत्र येण्याचे प्रयत्न केले, काँग्रेसनेही केले, मात्र फार काही फायदा झाला नाही। म्हणूनच की काय आज जाहीर केलेली आघाडी म्हणजे नवी राजकीय सुरुवात असेल अशी घोषणा यावेळी दोन्ही पक्षांनी केली आहे। सोबतच भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याची प्रतिक्रियाही या दोन्ही पक्षांनी दिली आहे। दरम्यान या आघाडीच्या घोषणेवेळी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थित नव्हत्या, मात्र आघाडीला त्यांची संमती आहे अशी प्रतिक्रिया सपकाळांनी दिली। दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे। त्यामुळे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे, याबद्दल निश्चित आनंद आहे। खरं तर दादा 2014 मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगोटीवर भाजप बसलं नसतं। पण आज ही एक नवीन सुरुवात झाली आहे। नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे, भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे। तर काँग्रेस आणि वंचितच्या युतीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। तो द्या ना, पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलं आहे का? काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू। प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे। आम्ही लोकसभेला प्रयत्न केला, विधानसभेला प्रयत्न केला, पण आम्हाला यश मिळू शकलं नाही। काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू। मी याच्यामध्ये एवढंच सांगतो, कोणाच्याही किती आमच्यासमोर आघाड्या झाल्या तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। दरम्यान काँग्रेससोबत युती केल्यावर वंचित आघाडीकडून मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार टीका करण्यात आली आहे। यांना मराठीचा पुळका आलेला आहे। हे जे मराठीचे मुद्दा उचलून धरतायत, मुंबईमध्ये एवढ्या मराठी शाळा 15-1.5 हजाराच्या वर मराठी शाळा बंद पडल्या, या मराठी शाळा पाडून तिथे बिल्डरांच्या घशात घातल्या। इथे चाळीमध्ये राहणारा मराठी माणूस संपला। SRAच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात त्यांनी सगळे प्रोजेक्ट टाकले। तेव्हा कुठे मराठी माणूस गेला होता? तेव्हा झोपा काढला होता का? यांना मराठी माणसाचं काही घेणं नाही। शिवसेना असेल, मनसे असेल, यांना फक्त स्वतःचे खिशे भरण्याचे काम